आणि तो पेशंट असं बोलला. तुम्ही खरंच खूप फनी आहात. तुमच्या पेशंटचे किस्से ऐकून हसून हसून पोट दुखायला लागलं. काय झालंय? कसला विचार करताय? नाही, विचार नाही करत आहे. म्हटलं आज तुम्हाला सुट्टी आहे तर मी पण सुट्टी घ्यावी की काय. का? रोजच्या रुटीनचा कंटाळा आलाय आणि तुम्ही या गावात नवीन आहात, त्यानिमित्ताने तुम्हाला गावही दाखवून होईल माझ्याकडून. नाही, ऍक्च्युली मला मारायला वेळ द्यायचाय. अहो पण मायराने तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे ना. खेळात रमली आहे ती. तुम्ही उगाच इथे बसून कंटाळा, बोर होईल तुम्हाला. त्यापेक्षा आपण गावात जाऊन येऊ. 1 तासभर लागेल फक्त. ठीक आहे, चला. हा कट्टा असा मध्येच का बांधलाय? संपूर्ण वाडा जुना दिसतोय आणि हा कट्टा नवीन दिसतोय का? मी इथे आलो होतो तेव्हा बाबूदादांना हाच प्रश्न विचारला, पण बाबूदादांनी तेव्हा मला काही सांगितलंच नाही. जाऊ दे, त्यांचं काहीतरी असेल. आपण जाऊयात, उशीर होत आहे. चला. डिंपल, डिंपल. काय डॉक्टर? मी जरा बाहेर चाललो, क्लिनिककडे लक्ष ठेव. कुठं चाललाय तुम्ही? आम्ही जरा गाव फिरायला चाललोय. माराने विचारलं ना तर प्लीज तिला सांग की मम्मा लगेच आली. वय ठीक आहे. थँक्यू. ए अगं मला दे की खेळायला. किती उशीर झालं, तू एकटीच खेळतीयस. थांब, माझं थोडंच राहिलंय. मग दे इकडं, मी असं पिवतो. दे ना. हॅलो हॅलो संजू. अरे संजू, कुठेस तू? किती दिवस झाले तुझ्या फोनची वाट बघतोय. कोणाला तरी फोन लागला आपल्यापासून. हॅलो हॅलो हॅलो. कोणाचा आवाज येतोय तिकडे? कट कर. कोण आहे तिकडे? हॅलो, कोण बोलतंय? आणि आता राहिलं हे शेवटचं प्लेस. हे आमच्या गावातलं खूप जुनं मंदिर. या मंदिराच्या खाली तळघर पण आहे असं गावातले लोक म्हणतात, पण आता तिथे जाता येत नाही. पण मी इथे येऊन गेलीये. हो, पण ते जॉगिंगसाठी ना. हो. प्रत्येक जागेची एक खासियत असते. ती जर का तुम्हाला अनुभवायची असेल तर त्या जागेला फील करता आलं पाहिजे. मला खूप छान वाटतं इथे येऊन. आजूबाजूला हिरवळ, ही झाडी. इथे कोणाचा खून केला तरी कळणार नाही. व्हॉट? नाही, तुम्ही पोलीस आहात ना. सतत तुमच्या डोक्यात खून, मर्डर, गुन्हेगार हेच असतं म्हणून म्हणालो मी. तुमच्यासोबत फिरून मैं पल भर के लिए सब कुछ भूल गई थी, पण तुम्हीच आठवण करून दिली माझ्या प्रोफेशनची. सॉरी, मी तुमची गंमत करत होतो. इट्स ओके. मलाही आवडली ही जागा. छान वाटतं ना इथे येऊन. आपण इथे आलोच तर दर्शन घेऊयात. हो प्लीज. सॉरी, चुकून धक्का लागला. इट्स ओके. यू गो फर्स्ट. नाही, तुम्ही पहिल्यांदा.
सर हा संजूचा मोबाईल ट्रेस झालाय. काय दाखवा. हे लास्ट लोकेशन आहे सर. हे तर वाड्याचं लोकेशन दाखवत आहे. याचा अर्थ संजूच्या गायब होण्यामागे वाड्याचं काहीतरी कनेक्शन दिसतंय. गुड जॉब शिकरे. थँक्यू सर. इन्स्पेक्टर बोला. तरी म्हटलं सुट्टीवर असून कामासाठी फोन कसा का आला नाही? सॉरी बट पुरावाच तसा हाती लागलाय. संजूचा मोबाईल ट्रेस झालाय आणि लोकेशन वाडा दाखवतंय. व्हॉट? बरं मी लवकर पोहोचते वाड्यात. तुम्ही सुद्धा लवकर पोहोचा. ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. चव्हाण हा साहेब. चला गाडी काढा. या शिकरे. काय झालं? ते संजूचा मोबाईल ट्रेस झाला आहे आणि त्याचं लोकेशन वाडा दाखवते. चला लवकर, नाहीतर तुम्ही या सावकाश, मी जाते. नाही थांबा, मी पण येतो. तुम्ही बाहेर बघा, मी आत बघतो. हा रेशमाचा मोबाईल आहे. संजूचा मोबाईल कुठे आहे मग? ह्या घरातली माणसं म्हणजे वैताग आहेत. किती लपवलं तरी शोधून काढतात. 100% डिंपलचं काम असणार आहे. खूप उडायला लागली सध्या. तिचे पंख छाटले पाहिजेत. संजूची आणि रेशमाची टेडबोडी लपवल्यापासून तिचा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. ही मुलगी स्वतःही अडकेल आणि मलाही अडकवेल. डिंपल, मंगलताई, मंगलताई. काय झालं? तुम्ही तर गावात फिरायला गेलो होता ना, आणि इथं काय शोधताय? संजूचा मोबाईल ट्रेस झाला आहे आणि त्याचं लोकेशन वाडा दाखवतोय. कसं काय? म्हणजे नाही म्हणजे संजू दादा इथं आला असता तर आम्हाला दिसला असतं ना. संजू नाही, तसा मोबाईल तुम्ही घरात बघितलाय का? संजू नहीं आया तो कोई दूसरा कोई घर पे आया था क्या? नाही, कोणीच नाही आलं बया. डॉक्टर वरती. नाही, वरही काही सापडलं नाही. ठीक आहे, तुम्ही घरात बघा, मी बाहेर बघते.
संजूचा नंबर आहे का? त्याला आपण फोन लावून बघूया. नाहीये, सॉरी, माझ्याकडे नंबर नाही त्याचा. डिम्पलकडे बघूया. नाही, नको, थांबा. त्यापेक्षा आपण इथेच शोधूयात. करेक्ट. डॉक्टर प्लीज हेल्प मी. तुम्ही वाढत बघा, मी बाहेर बघते. नाही, तुम्ही वाढतच थांबा. मी वाड्याच्या पाठीमागे जातो. खूप घाण आहे तिकडे. ओके. हो बघ, पण पावसाळ्यात आहे का नाही अशी वावरातली अशी माती घ्यायची ओली ओली हं आणि अशी पायावर लिपायची चांगली अशी हं आणि 5 मिनिटं असंच ठेवायचा पाय. म्हणजे काय होतं, तसा आकार घेतो पायाचा. आणि नंतर आहे का नाही, हो बघ, असं आहे का नाही, असा असा हळूच पाय काढायचा. पण हे तर नाही होणार, तो पाला आहे ना म्हणून होणार नाही. मातीत लगेच होतं माहितीये का. मायरा काय खेळत आहे? टोना दादा मला चिमणीचा कोट बनवायला शिकवतोय. अरे वा, छान. टोण्या, दाखव परत एकदा. मी का दाखवू तुम्हाला? टोना दादा परत दाखव ना, मला परत बघायचंय. चालतंय, तू म्हणते म्हणून दाखवतो. हे बघ, हे का नाही अशी ओली माती घ्यायची वावरातली हा आणि ती अशी हळू पायावली पाहिजे अशी चांगली. घ्यायची ती अशी लावायची, अशी सगळीकडून अशी लावायची हा आणि लावली का नाही मग अशी 5-10 मिनिटं ठेवायचं नीट हा असं असं अशी लावायची. पण इथं नाही होणार, पालाय. चला शिकरे, लवकर चला. चव्हाण, हा साहेब. तुम्ही या बाजूला बघा. शिकरे, येस सर. तुम्ही वरती बघा. मी वाड्याच्या मागे बघतो. हो सर. तुम्ही कुठे निघालात? वाड्याच्या मागे सर्च करायला. त्याची काहीच गरज नाहीये. आमचं सगळीकडे शोधून झालंय. कुठेही काहीच सापडलं नाहीये. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. संजू आणि त्याचा फोन इथे नाहीये. आणि एवढंच नाही तर वाड्यात दुसरा नवीन माणूस सुद्धा नाही आलाय. चुकीची माहिती मिळण्याची शक्यताच नाहीये मॅम. हे बघा, हा संजूचा नंबर आणि हे ते लोकेशन. त्याचा मोबाईल या तारखेला या वाड्याच्या मागे बंद झाल्याचं दाखवतोय. आणि आज काही वेळापूर्वी हा मोबाईल चालू झाल्याचं दाखवतो. मी आपल्या काही लोकांना त्याचा मोबाईल ट्रेस करायला सांगितलं होतं. ओके, पण हा संजूचा मोबाईल ट्रेस झाला असला तरी हा संजूच असेल हे कशावरून? म्हणजे असं होऊ शकतं की त्याचा मोबाईल कोणी दुसऱ्याने चोरला असेल आणि संजू अडचणीत असेल, किंवा त्याच्या जीवाचा बरा वाईट झाला असेल आणि त्याचा फोन दुसऱ्याच्या हाती लागला असेल, किंवा संजूनेच काहीतरी गुन्हा केला असेल आणि त्याचा मोबाईल किंवा सिम कार्ड इथेच टाकून पळ काढला असेल. दॅट्स पॉसिबल. ऐसा हो सकता है. डॉक्टर जे म्हणतायत ती शक्यता मला फारच कमी वाटते. पण मॅम, तुम्ही जे म्हणताय ना, असं घडले असण्याची शक्यता जास्त आहे. का? कारण त्याचं या आधीचं लोकेशन सुद्धा वाड्याच्या मागचंच दाखवत आहे. आणि जर त्याचा मोबाईल कोणाकडे असता तर त्या माणसाने याआधी मोबाईल का नाही चालू केला, आणि आज अचानक त्याचा मोबाईल चालू होतोय आणि काही वेळाने बंद होतोय. मला असं वाटतंय
की ज्याने मोबाईल सुरू केला असेल त्याच्या लक्षात आलं असेल की आपण मोबाईल इथे शोधतोय, म्हणून त्याने स्विच ऑफ केलाय. यस, असं होऊ शकतं. ये सब तो अंदाजे आहे. जोपर्यंत आपल्या हाती ठोस पुरावा लागत नाही तोपर्यंत आपण काही ऍक्शन घेऊ शकत नाही. मॅम, थोडं बाजूला येतं का? बोलायचं होतं. डॉक्टर तुम्ही इथेच थांब. मॅम, आपण वाड्याची झडती घेऊया का? मला खात्री आहे नक्की काय ना काय सापडणार. याआधी आजींनी कंप्लेंट दिली होती की भाड्याच्या मागे काहीतरी पुरलं होतं, त्यांना संशय होता आणि आम्ही सुद्धा खोदून पाहिलं होतं, पण आमच्या हाती काहीच नाही लागलं. पण यावेळेस नक्की सापडेल. जो कोणी गुन्हेगार असेल ना त्यांनी नक्की काही ना काही पुरावा मागे सोडलाच असणार. मैं कोई भी काम कानून के दायरे में रह के करते हूँ आणि आपल्याकडे हे कोर्टाची परमिशन नाही याची, सो आपल्याला हे करता येणार नाही. हे लोक साधे आहेत, सो इनपे शक करणं इट्स नॉट राईट. त्यापेक्षा एक काम करा, नाकाबंदी करा, प्रत्येक गाडीची नीट चौकशी करा. मॅम, असं जर केलं ना तर तो गुन्हेगार सावध होईल आणि आपण इथे आलो त्याला खबर लागलीच असणार आणि तो पुरावे नष्ट करणार. तुम्हाला सांगितलं तेवढं करा. येस मॅम. शिकरे, चव्हाण, चला. चल मॅम. मॅडम, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालाय. अहो, त्रास कसला त्यात? तुम्ही पोलीस आहात, तुम्ही तुमची ड्युटी करताय. वय आम्हाला तर आता सवय झाली बघा पोलीस येण्याची. सवय म्हणजे? म्हणजे तुम्ही मायराला सोडायला आणायला येता ना, म्हणून ती गमतीनं म्हणते. वय नाही, तरीही वाड्यात असे पोलीस येणं हे अपेक्षित नसेल ना तुम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका, आपल्या हाती लवकरच काहीतरी लागेल आणि तो जो कोणी आहे ना तो माझ्या हातून सुटणार नाहीये. तू सोडूच नकोस. त्याला चांगलं मड बसवू, त्याच्या पालखीचा धूर काढ. तुला त्या वाड्याची झडती घ्यायची ना ती पण घे, आणि जो कोण माणूस आहे ना आणि तो मोबाईल दोन्ही पण हुडकून काढ. थँक्स आजी, पण अजून तरी मला झडती घ्यायची गरज वाटत नाहीये. तुम्ही ना खूप साधे लोक आहेत आणि मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. चला, मी येते. मायरा, मायरा बेबी, कम ऑन. गुड गर्ल. झालं खेळून की बाकी अजून? हो झालं खेळून, आम्ही खूप खेळलो. आता घरी जायचं. चला. 1 मिनिट. बाय बाय डॉक्टर अंकल. बाय बाय. बाय. सगळ्यांना बाय बोल. बाय बाय. बाय. चला. टोन्या, आज चला ना हात पाय धुवून घे.